माझ्या समोर जे तेव्हा आता माजी आमदार आहेत पण तेव्हाचे आमदार होते कुडाळ मालवणचे, ते आमच्या शिवसेनेतून लढायला तयार होते. अँटी चेंबरमध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे आणि ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते निवडणूक लढवणार इथपर्यंत सगळं झालं होतं. मला 2024ला खऱ्या अर्थाने जर कोणी तिकीट आणि मला एबी फॉर्मच्या दिशेने जर कोण घेऊन गेलं असेल तर सन्माननीय उदयजी सामंत नाही. अनेकांना माहीत सुद्धा नसेल, माझ्या समोर जे तेव्हा आता माजी आमदार आहेत पण तेव्हाचे आमदार होते कुडाळ मालवणचे, ते आमच्या शिवसेनेतून लढायला तयार होते. अँटी चेंबरमध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे आणि ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते निवडणूक लढवणार इथपर्यंत सगळं झालं होतं. की राणेंना काय काय सांगायचं इथपर्यंत पण सगळं झालं होतं आणि ठरलं होतं की आता, पण देवाला काय मान्य होतं मला माहित नाही. मला उदयजी सामंत मला पहिलं घरी बोलवलं, मुक्तागिरीला बोलवलं आणि मुक्तागिरीला मी गेलो. मला नाश्त्यासाठी बसवलं, त्यांनी नाश्ता केला, मी करून आलो होतो आणि मग मला 15-20 मिनिटं सगळं काय विचारलं, सांगितलं आणि मला साहेबांच्या घरी घेऊन गेले बाजूला. तेव्हा साहेब वर्षावर होते आणि माझं सगळं प्रेझेंटेशन हे कोणी केलं असेल तर सन्माननीय उदयजी सामंत यांनी केलं. आणि मग साहेबांनी तिथे मला जे सांगायचं ते सांगितलं. म्हणून संजू परब असेल, मनीष दळवी असतील, लक्षात ठेवा, तुम्हाला आमदारकीची तिकीट पाहिजे तुम्हाला कोणतरी उदय सामंतांसारखा मला कोणतरी लागणार. तुम्हाला प्रेझेंटेशन कोण करतो हे महत्वाचं आहे. प्रेझेंटेशन कोणी करून चालत नाही. संजू परब साहेब लक्षात ठेवा. आणि तुमचं प्रेझेंटेशन जोपर्यंत केसरकर साहेब म्हणत नाही तोपर्यंत कसलीच अपेक्षा ठेवू नका. तुम्ही दोघंही नाही तर म्हातारे व्हाल. अशी माझ्यासारखी दाढी पिकवायला लागेल. केसरकर साहेब कधी काय तुम्हाला जोपर्यंत ग्रीन सिग्नल देत नाही, विचार करा, आयुष्यभर लालच सिग्नल आहे. कधी पुढचं पाऊल टाकू नका. कारण का मी केसरकर साहेबांना जवळून हल्लीच्या हल्लीमध्ये 1.5 वर्षामध्ये मी त्यांना फार जवळून